नमस्कार मित्रांनो. घरावर बसवा सोलर पॅनल फक्त 2,500 रुपयेमध्ये 95% अनुदान नवीन जी आर आलेला आहे. काय जी आर आहे काय नाही पूर्ण स्पष्ट पाहणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, इथे तुम्ही जी आर पाहू शकता स्क्रीनवरती. 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूप टॉप सोलर स्मार्ट योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग. तर मित्रांनो, इथे आपण शासन निर्णय पाहूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मिती ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पादनाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदाना व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यात येत आहे. या योजनेसाठी सन 2025-26 वर्षासाठी 330 कोटी व सन 2026-27 वर्षासाठी 325 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्य अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे. दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढविणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे. योजनेची संरचना. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक व ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,375 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक यांच्याकरिता छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यास येणार आहे. याद्वारे सदर वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. लाभार्थ्याचा वीज ग्राहक गट निहाय हिस्सा व लागणारी निधी. सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल. घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार. राज्य शासनाचा हिस्सा. दारिद्र्य रेषेखालील ग्राहक. 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक. सर्वसाधारण गट 20%. अनुसूचित जाती 30%. अनुसूचित जमाती 30%. सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत 50,000 इतकी गृहीत धरल्या वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासन यांचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल. घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार. दारिद्र्य रेषेखालील ग्राहक 2,500 रुपये भरायचे आहे. त्यानंतर राज्य शासन 17,500. त्यानंतर केंद्र शासन 30,000 रुपये. 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक. सर्वसाधारण गट 10,000 रुपये भरायचे आहे. त्यानंतर राज्य शासन 10,000 आणि केंद्र शासन 30,000. अनुसूचित जाती 5,000 रुपये भरायचे आहे. राज्य शासन 15,000 भरणार. त्यानंतर केंद्र शासन 30,000. अनुसूचित जाती 5,000 भरायचे आहेत. राज्य शासन 15,000 आणि 30,000 केंद्र शासन. योजनेसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद व योजनेची अंमलबजावणी. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल. लाभार्थी निवडीचे निकष. खालील निकषांची परिपूर्णता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या कुटुंबांचे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक असेल. निकष. ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील. 2. फक्त सिंगल फेज
वीज ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. 3. दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्य लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबवावी. 4. डिसेंबर 2025पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्यात अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील. योजनेचा कालावधी सदर योजनेचा कालावधी मार्च 2027पर्यंत असेल. तर हेच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.